आता आपण बघूया UI पाथ काय आहे. इथे दिसतो UI पाथ स्टुडिओ. मी सगळं सांगणार आहे कसं इन्स्टॉल करायचं, काय तुम्हाला लागणार आहे त्यासाठी. UI पाथ स्टुडिओ मी जस्ट सर्च केलं UI पाथ म्हणून, UI पाथ स्टुडिओ आलं, त्याच्यावर क्लिक केलं. हा डिझायनर सेम असा आहे UI पाथ स्टुडिओ, म्हणजे जिथे काय करणार मी डेव्हलपमेंट करणार. इथे हे सेम UI पाथ स्टुडिओ जे आहे ना ते. सो UI पाथ स्टुडिओ एखादा मी प्रोजेक्ट ओपन करतो. लेट्स कन्सिडर वेदर फोरकास्टिंग ओपन करतो. हे स्टुडिओ आहे जिथे डेव्हलपर काम करतो, आपण काम करतो. इथेच आपलं सगळं काम इथेच. ओके. सो इथे बघाल आपल्याला काय नाही करायचंय. तुम्हाला काय गोष्ट करायची, मला काय करायचं टाईप करायचंय. लेट्स कन्सिडर, एक मिनिट हे क्लोज करतो मी. येस, लेट्स कन्सिडर मला टाईप करायचंय कुठेतरी. इथे टाईप ऍक्टिव्हिटी आहे. तुम्हाला काय करायचं फक्त ड्रॅग अँड ड्रॉप. जस्ट ड्रॅग सर्च करायचं. तुम्हाला डोकं चाललं पाहिजे मला इथे काय कोणती ऍक्टिव्हिटी यूज होऊ शकते. मला एखाद्या वेबसाईट मध्ये, फॉर एक्झाम्पल ही वेबसाईट आहे, लेट्स कन्सिडर google.com. ऑब्विसली इथे टाईप करायचंय, तर त्यासाठी ऍक्टिव्हिटी कोणती, टाईप इंटू. ह्या ऍक्टिव्हिटी सगळ्या आपण बघणार आहोत. कोणत्या ऍक्टिव्हिटी, काय, कसं यूज केलं जातं. ओके. सो एवढं युजर फ्रेंडली आहे. इथे कुठे कोडिंग दिसते नाहीये. हे जे ऍक्टिव्हिटी आहेत, हे जे मी केलंय ना, फॉर एक्झाम्पल हा एक आहे, एक तुम्हाला इथे डेमो म्हणून दाखवतो मी. ओके. ह्यामध्ये काय आहे, तुम्हाला सांगितलं मला डिफरंट सिटीजचं टेम्परेचर पाहिजे. ओके. लेट्स समजा मला वेदर कसं आहे पुण्याचं, तर मला गुगल मध्ये जायचंय आणि सर्च करायचंय वेदर इन पुणे 24. करेक्ट. सो हे वेदर जे आहे डिफरंट सिटीचं डिफरंट असणार. करेक्ट. हा तुम्हाला जर डेटा काढायला सांगितला रोजच्या रोज, ऑब्विसली तुमच्यासाठी ते रिपीटेड मॅन्युअल टास्क आहे. करेक्ट. तर त्यासाठी तुम्हाला जस्ट ओव्हरव्ह्यू दाखवतो. मी ऍज अ डेव्हलपर मी काय सांगितलं, एक ऍक्टिव्हिटी आहे, हे सगळं कव्हर करणारच. एक ऍक्टिव्हिटी आहे जे युजर कडून इनपुट घेते. ओके. काय की आपण सांगतो सिटीचं नाव टाकवून, हे मी टाईप केलेलं आहे, फक्त ऍक्टिव्हिटी ट्रॅक करायची, फक्त त्यामध्ये काय काय ते टाकायचं. इथे बघा, बघूनच कळतं. इथे काय google.com मी ओपन करतोय. इथे बघा ओपन करतोय आणि इथे ब्राउझरचा टाईप आहे, मला कोणत्या ब्राउझर ओपन करायचंय. सो मला क्रोम मध्ये ओपन करायचंय. मला नंतर टाईप करायचंय टेम्परेचर इन. हे सिटीचं नाव युजर कडून घेतलेलं, हे मी सांगेन काय कसं करायचं. नंतर मी काय करतोय, तो टेम्परेचर घेतोय आणि इथे डिस्प्ले करतोय. मेसेज बॉक्स म्हणून यूज करतोय डिस्प्लेला. इथे कोडिंग तुम्हाला दिसले कुठे, कोड कुठला लिहिलाय नाही दिसला नाही. ओके. सो हे लक्षात घ्या, कोडिंग कुठे नाही. फॉर एक्झाम्पल मी हे ऑटोमेशन रन करतो, खूप आधी हे बनवलेलं आहे. सो बघूया एक्झिक्युशन कसं होतं. सो तुम्हाला सांगतो की ज्यावेळी रन करणे, बघा मी रन केला, ही प्रोसेस मी बनवली. करेक्ट. ज्यावेळी मी रन केला, रन कोण करतोय, मी करतोय, बट हे सगळं काम कोण हँडल करतोय, रोबोट करतोय. हे जे येतोय सगळं, हे कोण करतोय, रोबोट करतोय. रोबोट शिवाय तुमची प्रोसेस रन होणार नाही. मी रन केला म्हणजे रोबोटला सांगितलं ही प्रोसेस आहे, ती रन कर. तर बघा मी सांगितलेलं एक काइंड ऑफ मी बनवलेलं आहे, जिथं सिटीचं नाव टाकल्यावरती मला त्या सिटीचं टेम्परेचर मिळेल. सो फॉर एक्झाम्पल मी टाकतो मुंबई. ओके. ओके केलं तर रोबोटच सगळे हँडल करेल. बघा मी नाही टाईप करत आहे, हे रोबोट करतोय. टेम्परेचर इन मुंबई टाकलं, बघा हीच व्हॅल्यू दिली तुम्हाला मेसेज बॉक्स, म्हणजे ही मला काढायची होती. सेम आली 29. करेक्ट. तुम्ही बोला की सर दुसऱ्या सिटीचं पण दाखवा, असं काय करताय. आणि असं नाही की एकच सिटी ऍट अ टाइम टाकू शकतो. तुम्ही किती सिटीचं ऍट अ टाइम टेम्परेचर काढू शकता. फॉर एक्झाम्पल मी टाकतो नाशिक. ओके. हे तिथे इनपुट डायलॉग बॉक्स जो होता, तो युजरला टाकण्यासाठी मी दिलेला आहे, युजरचं अटेन्शन म्हणून. ओके. तुम्ही तिथे युजरचं अटेन्शन न टाकता एखाद्या एक्सेल मध्ये सिटीचे नाव स्टोअर करून तुम्ही काय करू शकता, डेटा एक्स्ट्रॅक्ट करून परत एक्सेल मध्ये त्या पर्टिक्युलर सिटीचं टेम्परेचर टाकू शकता. ओके. C24 म्हणजे असं नाही की बाबा सर तुम्ही व्हॅल्यू स्टोअर केले आणि हे स्क्रीनशॉट्स आहेत. तुम्ही बोल की सर हे व्हॅल्यू तुम्ही काय स्टोअर केले का, हे स्क्रीनशॉट आहेत. हे स्क्रीनशॉट आहे. हे स्क्रीनशॉट वर जाऊ नका. तुम्ही बोलाल की सर तिथल्या तिथं तुम्ही स्क्रीनशॉट दिसतोय, हे स्क्रीनशॉट आहेत जे
आपण ऑटोमेशनसाठी ऑटोमॅटिक कॅप्चर झालेले आहेत. काही डाऊट या प्रोसेसमध्ये? काय तुम्हाला ऑटोमेशन कळालं? काहीतरी जादू वाटली? काहीतरी ऑटोमॅटिक काहीतरी होतोय? हो हो सर तो डेटा आहे ना, तो पर्टिक्युलर डेचा येतो की आपण वीकली किंवा मंथली पण असा डेटा कलेक्ट करू शकतो युजिंग रिक्वायरमेंट ऑटोमेशन? जशी असेल, तुम्हाला डेली पाहिजे, तुम्हाला एक एक मिनिटांनी पाहिजे, तुम्हाला डेली, वीकली, मंथली, क्वार्टरली पाहिजे तसं तुम्ही शेड्यूल करू शकता. ओके ओके. हे फक्त मी तुम्हाला डिस्प्ले केलंय, हे तुम्ही मेलवर पण पाठवू शकता. हे जस्ट एक तुम्हाला डेमो आहे. तुम्हाला अंडरस्टँड व्हायला पाहिजे की असंही काहीतरी आहे का, जे हे मला हे जर रोज करायला गेलं तर किती वेळ लागेल? बोला ना कोण? तर ज्या ऍक्टिव्हिटीज आहे सगळ्या कस्टमाइज असतात का ऑलरेडी सगळ्या प्रीडिफाईन असतात सगळ्या? ओके, सो सी, ह्या ऍक्टिव्हिटीज प्री डिफाईन आहेत. फॉर एक्झाम्पल हा टाईप इंटू केलेला आहे आणि हा UI पाथ हा एक .NET म्हणून लँग्वेज आहे, त्याच्या थ्रू बनवलेला आहे. तर ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज ज्या बनवल्यात, पहिले काय करायला लागायचं? कोड बनवायला लागायचा. इथे काय केलंय? प्री डिफाईन्ड कोड बनवून एक ऍक्टिव्हिटी बनवले, ती ऍक्टिव्हिटी फक्त यूज करायचं आहे. ह्याच्या मागे जे कोडिंग कोणी बनवले असेल UI पाथ वाल्याने, तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिले ते यूज करायचं आहे. बट जर उद्या जाऊन असं आलं की मला कस्टमाइज करायचंय, तेही करता येतं. ह्या ऍक्टिव्हिटी आहेत, ह्या ऍक्टिव्हिटी सोडून तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्हिटी पाहिजे. फॉर एक्झाम्पल ह्या कमी ऍक्टिव्हिटी आहेत, इथे मॅनेज पॅकेज म्हणून आहे, तिथे आहे ना ऑल पॅकेज वरती तुम्हाला डिफरंट ऍक्टिव्हिटीज तुम्ही सर्च करून इन्स्टॉल करू शकता. ओके, सो इथे फॉर एक्झाम्पल मेल साठी ही ऍक्टिव्हिटी आहे, एक्सेल साठी सॉरी हे पॅकेज आहे, एक्सेल साठी हे पॅकेज आहे. ह्या पॅकेज मध्ये फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघाल इथे सिस्टम मध्ये फाईल साठी डिफरंट फाईलचे ऑपरेशन आहेत. क्रिएट फाईल, क्रिएट फोल्डर, ह्या ऍक्टिव्हिटीज रेडीमेड आहेत. तुम्हाला फक्त फाईल क्रिएट करायचे, ड्रॅग करा. ड्रॅग करून तुम्हाला काय टाकायचं? फाईलचं नाव टाका, कुठे पाहिजे फाईल क्रिएट केली ते टाका, झालं फाईल क्रिएट. ओके, अंडरस्टूड? येस सर. ओके, ज्यांचा डाऊट होता की कस्टम पण करू शकतो का, कस्टम करू शकतो, डिफरंट यूज करू शकतो आपण, जे अवेलेबल आहेत मॅनेज पॅकेज थ्रू. कस्टम म्हणून लायब्ररी म्हणून ऑप्शन आहे, तेही आपण करू शकतो. हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. ओके, हे जस्ट तुम्हाला युजिंग सर ते प्लस ना? नाही, हे सगळं Hello? सांगणार आहे. आता आता काही Okay, okay. प्लस आहे. एक मिनिट, आता अजून एक एक्झाम्पल Sorry. घेतो. आता तुम्ही बघितलं, फक्त मी इनपुट दिला, त्याने एक्सट्रॅक्ट केलं. आता असा एक्झाम्पल आहे की मी एक्सेल मध्ये जसं सांगितलेलं, तुम्ही सिटीचं नाव एक्सेल मध्ये टाका, तो तुम्हाला आणून देईल डेटा. ओके, सो फॉर एक्झाम्पल माझ्याकडे डेटा आहे इथे. हे बघा, तो हे ट्रान्झॅक्शन नंबर आहेत काही. ओके, सो लेट्स कन्सिडर तुमच्याकडे एक ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला ऍप्लिकेशन दाखवतो, जस्ट होल्ड ऑन. हे सगळे ऍप्लिकेशन तुम्हाला शेअर करणार आहे नंतर, म्हणजे ज्यावेळी आपण हे ऍक्च्युअल मध्ये बघू ना. एक मिनिट, एखाद्या बॅच मधून काढतो मी. आय गेस बॅच 6 मध्ये ऍप्लिकेशन आहे का बघतो मी. हे खूप आधी जे बनवलेलं आहे. अरे यार, येस बॅच. ओके, सो लेट मी बॅच 6 मध्ये आहे का बघतो. डॉक्युमेंट्स. ओके, हा एक ऍप्लिकेशन आहे. ओके, UI डेमो म्हणून. हा डेस्कटॉप ऍप्लिकेशन. डेस्कटॉप ऍप्लिकेशन कसं कळतं? म्हणजे डेस्कटॉपवर तुमच्या काही सॉफ्टवेअर असतात, करेक्ट? ते तुमचे डेस्कटॉप ऍप्लिकेशन. जे वेबसाईटवर ओपन करतात ते वेब ऍप्लिकेशन. आता काय बघितलं आपण? वेबसाईटवर बघितलं. आता डिफरंट ऑटोमेशन आहेत. तुम्हाला काय फक्त वेबसाईटच नाही करायचं ना, तुमच्याकडे तुम्ही कधी कधी ऍप्लिकेशन वरून वापरता. फॉर एक्झाम्पल SAP ऍप्लिकेशन आहे, ज्यांना माहिती असेल त्यांना. सो ऍप्लिकेशन पण असतात. सो फॉर एक्झाम्पल हा एक डेमो म्हणून UI डेमो आहे. त्यामध्ये काय करायचं बघा, युजर नेम टाकायचं आहे. ओके, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, लॉग इन वर क्लिक करायचं आहे.
ओके, लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशी लॉग इन होईल. तुम्हाला इथे कॅशिंगची व्हॅल्यू टाकायची, फॉर एक्झाम्पल 1 2 3, फॉर एक्झाम्पल मी एक सॅम्पल टाकतोय. ओके, आणि ऍक्सेप्ट वर क्लिक करायचं आहे. आणि हा ट्रान्झॅक्शन नंबर दिसतोय, ट्रान्झॅक्शन नंबर, तो काय करायचा आहे, मला एक्सेल मध्ये इथे नोट करायचा. ह्या व्हॅल्यू टाकायच्यात, इथे नोट करायचंय, टाकायच्यात, नोट करायचंय. आणि सगळं काम झाल्यानंतर मला हे ऍप्लिकेशन बंद करायचंय. हेच करताना तुम्ही जर एखाद्या ऍप्लिकेशन तुम्हाला डेटा एंट्रीचा जॉब दिला, तुम्हाला एक्सेल वरती डेटा दिला, तुम्ही काय करणार, हेच करणार. करेक्ट. सो हे ऑटोमेशन थ्रू कसं होतं ते बघूया. ओके, सो एक मिनिट, माझा ऍप्लिकेशनचा पाथ फक्त मी तो अपडेट करतो. कॉपी ॲज पाथ. ओके, हा जो ऍप्लिकेशनचा पाथ आहे, कुठून ओपन करायचं ते तर तेही दाखवायला लागतं. सो मी जस्ट एक दाखवलं त्याला. सो रन करायचं असं इथून, हे तुम्ही नंतर स्वतःहून करणारच आहात, बट सांगतोय. इथे बघाल, रोबोट स्वतःहून युजरने पासवर्ड टाकतो, लॉग इन वर क्लिक करतो, व्हॅल्यू टाकतो, ऍक्सेप्ट वर क्लिक करतो, ट्रान्झॅक्शन नंबर नोट करतोय. जर हे तुम्हाला 5 ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला टाकायला सांगितलं आणि रोबोटला टाकायला सांगितलं, आधी कोण करेल? ऑब्विसली रोबोट. म्हणून तर ते रोबोट आहे. हे मॅन्युअली होत नाही. ऍक्सेप्ट वर पण क्लिक करतोय तो. ओके, झालं काम. जर तुम्ही बघाल, मी एक्सेल ब्लँक ठेवलेली, ही एक्सेल ब्लँक ठेवलेली सेव्ह करताना, ट्रान्झॅक्शन नंबर इथे नोट डाऊन झाले. जर तुम्हाला वाटेल की सर अगोदरची आहेत की काय, एक लास्ट ट्रान्झॅक्शन नंबर सांगतो, इथे असेलच, ऍप्लिकेशन ओपनच आहे ना. जर तुम्ही बघाल, जर मॅच कराल, लास्ट ट्रान्झॅक्शन नंबर 654527. ओके, सो असं नाही की जुना वगैरे डेटा नाहीये. आणि जसं जसं ऍक्सेप्ट वर क्लिक करता तो ट्रान्झॅक्शन नंबर चेंज होतोय. ओके, असं नाही की बाबा ट्रान्झॅक्शन नंबर तेच राहणार आहेत. ओके, काही वेगळं वाटलं? हे ऑटोमेशनचं कॉन्सेप्ट कळाले असेल की आरपीए काय, रोबोट काय. ऍक्च्युअली हे पण रोबोटच आहेत, फक्त सिस्टम मध्ये. सर याचं म्हणजे आपण काय लिमिट सेट केलेली असते, डेटा किती घ्यायचा काय? तेही करू शकता. आता मला सगळा डेटा पाहिजे म्हणून मी तिथं सांगितलं मला सगळं पाहिजे. मला फक्त काही नाही डेटा पाहिजे. असं तुमच्या एक्सेल मध्ये असं दिसत होतं, म्हणजे 5 एंट्री दिसत होतं ना फक्त. हा हा, त्याच्यामुळे म्हटलं काय तुम्ही त्याची काय लिमिट सेट केलेली होती का असं? नाही, हे सगळं आहे ना तुम्हाला ऍक्टिव्हिटी आहेत. फॉर एक्झाम्पल इथे बघायला रीड डेटा. हा, हा. जर तुम्हाला सांगितलं डेटा डॉट एक्सेल म्हणून माझ्याकडे एक्सेल फाईल आहे, ही ती मी काय केले, इथे रीड केले. ओके, आणि त्यातला सगळा डेटा मी रीड केलाय. असं आहे, काय लिमिट वगैरे नाही. तुम्ही एक्स्ट्रा डेटा टाकू शकता, इथे रन करू शकता. त्या डेटासाठी ते तुम्हाला रिझल्ट येईल. म्हणजे ते रोबोट सर कसं डिसाइड करेल की तुमचा म्हणजे क्लिअर झालाय का, व्हॅल्यू? की काही अजून आहे डाऊट त्यामध्ये, हॅलो की सर. मी वेगळं काहीतरी सांगतो तुम्हाला? मी हा एक क्वेश्चन होता, जे आता हॅलो समजा तुम्ही ते. हॅलो हॅलो सर, आवाज हॅलो, येते का? गाईज क्वेश्चन करताय, जस्ट सांगा की तुमचं क्लिअर झालंय काय, अदरवाइज मी तसं. हॅलो सर. हॅलो, आवाज येतोय माझा? हा सर, आवाज येतो. माझा आवाज येतो का तुम्हाला? हो येतोय. सॉरी, माझं हो. नेटवर्क डिस्कनेक्ट झालेलं. माझा क्वेश्चन होता की समजा आता जे काही व्हॅल्यू टाकायचं म्हणजे हे केलं ना फिक्स, हा 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 हा, ते म्हणजे मॅन्युअली तुम्ही म्हणजे रोबोटच्या मनावर टाकायचं की आपण काय डिसाइड करत असतो इथं? सी, ह्या व्हॅल्यू ज्या आलेल्या आहेत, हे हा. तुम्ही स्वतःहून टाकलेले नाहीत. कुठून तरी लेट्स कन्सिडर एक युजर आहे, युजर बोलतो ह्या माझ्यात डेटा आहे, हा डेटा हा, फक्त मला हा, तिथे टाकायचा आहे. असं आहे, हे हा, आपण हा, सॅम्पल साठी बनवलेले आहेत. युजरच देणार. हा. Okay? आणि त्याचं फक्त डेटा एंट्री करून आपल्याला त्याचा ट्रान्झॅक्शन नंबर द्यायचा, असं आहे. हो. ओके, ओके सर. हे तुम्ही ऍक्च्युअल मध्ये नंतर स्वतःहून कराल ना, हे सगळं तुम्ही स्वतःहून करणार आहात. हा, हा. हा, सो त्यावेळी तुम्हाला अजून क्लिअर होईल. सो नेक्स्ट बघणार आहोत डेमो आपण. जसा मी नेहमी आयफोनचा एक्झाम्पल देतो, तुम्हाला सांगितलं आयफोनचा डेटा मला अमेझॉनच्या वेबसाईटवरून काढून द्या. एक मिनिट, त्याच्या आधी मला, ओके असू द्या, माझं लॉग इन असेल तरी चालेल, काही हरकत नाही. ओके, सो जर तुम्ही बघाल
हे काय आहे, रिक्वायरमेंट काय युजरची, अमेझॉनची एक वेबसाईट आहे. अमेझॉनच्या वेबसाईटवर मला आयफोन इथे सर्च करा. ओके, आयफोन सर्च करून जेवढे आयफोन आहेत, ओके, आयफोन बघा, किंवा ह्या वेबसाईटवर एंटर केल्यानंतर जेवढं काय येतं डेटा, त्याचं मला काय पाहिजे, नाव पाहिजे, त्याची प्राइस पाहिजे. ओके, आणि जर तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं तर ते कुठेतरी रिडायरेक्ट होतं, राईट. ही URL आहे त्याची, बरोबर आहे, सगळ्यांना कळतं URL किंवा हा सर. ओके. Yes, sir. सो ही URL पाहिजे, हे युजरची रिक्वायरमेंट आहे. आणि तर तुम्ही बघाल हा डेटा 20 पेजेसवर आहे, 20. ओके, आपण क्लिक करणार, कॉपी करणार, एक्सेल मध्ये टाकणार, हे असं करणार, करेक्ट. बट जर इथे तुम्ही बघाल 20 पेजेस जे आहेत ते स्वतः आपली प्रोसेस रोबोट थ्रू ट्रॅव्हर्स करतो, स्वतःहून जातो आणि स्वतः डेटा फेच करतो. आणि ह्यामध्ये मी काही लिमिट ठेवलेलं आहे, हा डेटा भरपूर सारा आहे, करेक्ट. सो मी ह्यामध्ये काही लिमिट ठेवलेलं की मला फक्त 20च रेकॉर्ड द्या. ओके, तुम्ही सगळा रेकॉर्ड पण घेऊ शकता, बट मी जस्ट लिमिट ठेवलेली आहे की मला फक्त 20 रेकॉर्ड द्या डेमोसाठी. ओके, सो मी रन करतो, तुम्हाला कळेल की मी काय बोलायचा प्रयत्न करतोय. वेबसाईट स्वतःहून बॉटने ओपन केली. ओके, स्वतःहून तो तिथे Amazon.in जे आहे सर्च बॉक्स आहे तिथे सर्च करेल. ओके, केलं सर्च, मी काही करत नाही. जर तुम्ही बोलाल की सर तुम्ही काहीतरी करताय, सो इथे तुम्हाला डेटा इथे राईट करून येईल. सो ओके, डेस्कटॉप, Amazon, मोबाईल डिटेल्स. ओके, सी आता तुम्ही बोला की सर 17-16 कसे काय आले. ओके, सो मी पर्टिक्युलर 20चा सेट केलेला, 20 एंट्रीज मध्ये मला ऍपलचंच पाहिजे. तुम्ही कधी कधी बघाल काय ऍडव्हर्टाईज असतात, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे बघाल स्पॉन्सर्ड, हे तुम्हाला माहिती आहे का, ऍक्च्युअली हे ह्या इथं पर्टिक्युलर वेबसाईटवर नसतात सर्च केलं. हे स्पॉन्सर्ड काय, कोणीतरी जास्त पैसे दिलेले असतात एखाद्या कंपनीने ज्याच्याकडे हे आयफोन्स आहेत. ओके, ती बोलते की आमचे, म्हणजे एखाद्याने सर्च केलं तर आमचे प्रोडक्ट आधी दाखवा. हे ऍक्च्युअल मध्ये ते प्रोडक्ट तुम्हाला ह्या लिस्ट मध्ये येत नाहीत, हे जस्ट वेगळेच असतात. स्पॉन्सर्ड जे दिसतात वरती ते वेगळेच असतात. ओके, सो तुम्ही बघाल इथे हा डेटा तिथून तो, सॉरी आता मी इथे तुम्हाला URL नाही कॅप्चर केली, बट URL पण कॅप्चर करू शकता. इथे तुम्ही मोबाईलचं नाव घेऊ शकता, त्याची प्राइस किती आहे ती घेऊ शकता. ओके, सो असं आहे डिफरंट टाइप्स ऑफ ऑटोमेशन. असं नाही की बाबा हे लिमिट आहे की एवढंच करू शकतो. जे रूल बेस आहे, जे तुम्हाला काय बोलतात रिपिटेटिव्ह आहे, त्याचं तुम्ही ऑटोमेशन करू शकता. ओके, आणि इथे तुम्हाला डेव्हलपमेंट करायचं. हे ड्रॅग अँड ड्रॉप आहे, एकही मी काय केलं कोडिंग केलेली नाहीये. हे बघा Amazon.in टाईप केलं, आयफोन एंटर केलंय. ओके, हे एंटर वगैरे तुम्ही बोला हे स्क्वेअर ब्रॅकेट वर टाकायला लागतं, नाही ते ऑटोमॅटिक येतं. ओके, नंतर मी एक्स्ट्रॅक्ट केलाय डेटा आणि काय केलंय, मोबाईल डिटेल्स म्हणून एक्सेल आहे त्याच्यामध्ये राईट केलाय. सिम्पल एवढंच केलंय. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ज्यावेळी शिकाल त्यावेळी तुम्ही ऍक्च्युअल मध्ये पूर्णपणे प्रोजेक्ट कसा असतो ते सगळं शिकाल.